विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मी मुझफ्फर बापन, संगमेश्वर येथील रहिवासी। आज संगमेश्वर नगरमध्ये अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण संगमेश्वर पहिल्या पावसात सगळ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। ते पण गटारीचं पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी आहे। जे अमृत योजनेचं काम जे महापालिकेने करत आहेत ते निम्म काम म्हणजे अर्ध काम करून जे आहे ना ते लोक जे आहे ना निवांत बसलेले आहेत। त्यांना आम्ही वारंवार कल्पना दिली याबाबत। प्रत्येक अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणं केलेलं आहे की पावसाळा सुरू होतोय, पहिला आमचं काम पूर्णपणे करून द्या। कोणी आमच्याकडे खास लक्ष देत नाहीये। त्यामुळे आज ही परिस्थिती आमच्या पहिल्या पावसामध्ये जाणवलेली आहे। सगळ्या घरामध्ये सगळ्या एक महत्त्वाचे 4-5 घर आहेत संगमेश्वर नगरच्या एंट्रीलाच। त्या सगळ्या घरामध्ये गटारीचं पूर्ण घाण, अति भयानक पाणी म्हणजे पूर्ण जे ड्रेनेजचं पूर्ण घाण जे आहे पूर्ण घरामध्ये शिरलेलं आहे। आपण बघू शकताय पाठीमागे माझ्या बहिणी शाळेला आल्यापासून त्यांनी हे काम म्हणजे पाणी भरण्याचं काम, पाणी बाहेर टाकण्याचं काम करत आहेत। तरी मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतो, आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी लक्षपूर्वक संगमेश्वर नगर या हद्दवाढामध्ये लक्ष घालावे व आमचं काम जे आहे ना त्यांनी ताबडतोब करून द्यावं ही आमची विनंती आहे। मी दत्तात्रय नायकोडे सोलापूर। कधी आलं पाणी, कसं काय आलंय? पहिल्या पावसामध्येच पाणी असं आलं झालेलं आहे। ड्रेनेजचं पाणी रिटर्न मारायला लागलं घरामध्ये, पूर्ण घरामध्ये पाणी आलं? पूर्ण घरामध्ये देवघर विवघर सगळं। ड्रेनेजचं काम पूर्ण झालं नाही का? पूर्ण काम ड्रेनेजचं झालं, पाणी पास होईल नाही। कधीपासून म्हणजे कसं आहे आता पाणी सुरुवात काही चालू आहे याची? सुरुवात आता पहिलं ड्रेनेजचं काम नीट झालं नाही, पाऊस पडला ते आजचा मोठा पाऊस, अजून पुढचे पाऊस मोठे येते। आता लेकरं लहान शाळेतून आले तिथे चिखल बिकल काढाल ते सगळं घाण आलं, न्याय मिळे नाही मला। आत आहे का पाणी वगैरे? काढलं, सगळंच काढलं का? आता आहे का गॅस संपलाय? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।